भोंदू बाबा खरात नंतर संजू बाबा राऊत नवा धंदा सुरू करून रोज खोटं बोलण्याचं काम करतायत. संजय राऊतांना इतकंच सांगायचंय की अंजली दमानियांना कुठून माहिती मिळते याची चौकशी सुरू आहे आणि कुणाला फोन कॉल केला म्हणून तो लगेच दोषी होतो असं नाही. संजय राऊत, तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने आहेत? तुम्ही भोंदू बाबा अशोक खरातच्या बाजूने आहेत की ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या बाजूने आहे हे स्पष्ट करा. जर का भोंदू बाबा खरात सोबत कोणी बोलत असेल, त्यांचं नाव समोर आलं असेल तर तुम्हाला त्याबद्दल चिंता कशाला? ज्या भोंदू बाबा खरातला मदत करण्याचं काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलंय, भोंदू बाबा खरातला मदत करण्याचं काम स्वतः संजय राऊत तुम्ही देखील केलंय. कारण तुमच्या सांगण्यावरून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये भोंदू बाबाच्या आश्रमाला पाणी दिलं होतं. तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख होतात. तुमच्या सांगण्यावरून हे सगळं झालं होतं. मग जर का या भोंदू बाबा खरातच्या बद्दल माहिती समोर येते तर संजय राऊत तुमच्या पोटामध्ये दुखायला काय लागलं? उद्या कदाचित संजय राऊत यांच्या फोन कॉलची माहिती देखील समोर येईल. त्यामुळे संजय राऊत आजपासून एक वातावरण निर्मिती तयार करण्याचा प्रयत्न करतायत. संजय राऊत, तुम्ही आधी स्पष्ट करा, तुम्ही भोंदू बाबा खरातच्या बाजूने आहात का पीडित महिलांच्या बाजूने आहे? याचं आधी उत्तर दिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं भोंदू बाबाचं समर्थन करण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जातंय यात निश्चितच काहीतरी काळबेर आहे.